नमस्कार, मी मानसी वाघ खानदेश रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज जी मी रेसिपी बनवली आहे ती म्हणजे झणझणीत पाटवडी रस्सा आमटी। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। या ठिकाणी मी 2 मीडियम साइजचे कांदे घेतले होते। ते कांदे मी अगोदर भाजून घेते। त्यानंतर खोबऱ्याचा एक लहानसा तुकडा आहे तोही भाजून घेते आणि एका मिक्सर जारमध्ये भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हा मसाला तयार आपल्याला करून घ्यायचा आहे। मसाला तयार झालेला आहे। इकडे मी दुसरीकडे कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल टाकले आहे। तेल तापल्यानंतर जिऱ्याची फोडणी देते आणि गॅसची फ्लेम लो करून काळा मसाला आहे तो यामध्ये फ्राय करते, जेणेकरून तो काळा मसाला आपला जळणार नाही। आणि तयार केलेला हा जो मसाला आहे तोही मसाला यामध्ये फ्राय करते। हा मसाला खमंग असा होईस्तोपर्यंत, वास येईस्तोपर्यंत भाजायचा आहे। खमंग असा वास आलेला आहे आणि आता आपण यामध्ये पाणी घालू। पाणी घालून आपल्याला उकळी येईस्तोपर्यंत याला शिजू द्यायचे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। आता इकडे दुसरीकडे पाटवडीचं सामान मी घेतलंय। त्यामध्ये मी बेसन पीठ घेतलंय, हळद, ओवा, जिरं, तीळ, चवीनुसार मीठ, तेल आणि कोथिंबीर। तेल यामध्ये थोडं जास्त घालायचं आहे, कारण ज्यावेळेस आपण बेसन पीठ भिजतो ते चिकट असतं, हाताला चिपकतं, व्यवस्थित ते भिजता येत नाही। म्हणून मी एका चमच्याच्या साहाय्याने हे भिजते आणि हे भिजून याची एक लाटी तयार करून घेते। या प्रकारे मी भिजून घेतले। आता याची एक लाटी तयार करून घेते आणि एका ताटावर तेल टाकून एका पोळीसारखं आपल्याला लाटून घ्यायचे। आता एका पोळीच्या साईज एवढं मी लाटून घेतलंय आणि आता याचे काप करून घेते। काप आपल्याला ज्या साईजमध्ये आवडत आहेत त्या साईजमध्ये आपण करू शकतो। ह्या प्रकारे मी सगळ्या पाटवड्या तयार केलेल्या आहेत। आता भाजीला उकळी आल्यानंतर आपल्याला ह्या पाटवड्या या भाजीमध्ये सोडायचे आहेत आणि 15-20 मिनिटं तरी आपल्याला पाटवड्या या रस्स्यामध्ये शिजू द्यायच्या आहेत। आणि वरून थोडी कोथिंबीर गार्निश करायची, कोथिंबीर टाकायची। कोथिंबीरचा असा खमंग असा वास आपल्या भाजीला येतो आणि भाजीला अशी मस्त छान तरी आलेली आहे। झणझणीत अशी भाजी आपली तयार आहे, पाटवडी रस्सा आमटी। पाटवड्या पण एकदम छान शिजल्या आहेत, खाताना तोंडात विरघळतील। तयार आहे आपली पाटवडी रस्सा आमटी। तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।